त्यामुळे आजचा निकाल नेमका काय येतो याकडे राज्यासह देशाचंही लक्ष आहे। आणखी एक महत्त्वाची अपडेट हाती येतेय। सुनील केदार कारागृहाच्या बाहेर येताच त्यांचं जंगी स्वागत केलं गेलंय। कार्यकर्त्यांनी जेलच्या बाहेर मोठी गर्दी केलेली आहे। सुरुवातीपासूनच कार्यकर्त्यांचं पाठबळ सुनील केदार यांना मिळताना दिसतंय। ज्यावेळी विदर्भामध्ये काँग्रेसची एक खूप मोठी सभा झाली तेव्हा सुद्धा सुनील केदार यांच्या कार्यकर्त्यांनी आपण सुनील केदार यांच्यासोबत असल्याचं सातत्याने सांगितलेलं होतं आणि आता सुनील केदार कारागृहाच्या बाहेर येताच त्यांचं जंगी स्वागत त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। सुनील केदार यांच्या जामिनाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आता त्यांना जामीन मिळून ते बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोषात सुनील केदार यांचं स्वागत केलेलं आहे। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना जामीन मिळालेला आहे। याच प्रकरणी त्यांना अटक करण्यात आलेली होती। त्यांचा जामीन अर्ज 2 वेळा फेटाळला सुद्धा गेला होता। सत्र न्यायालयाकडून हायकोर्टाकडून सुद्धा हा जामीन अर्ज फेटाळला गेला होता। त्यानंतर पुन्हा एकदा अपील करण्यात आलं आणि आता सुनील केदार यांना जामीन मंजूर झालाय। नागपूर खंडपीठानं हा जामीन मंजूर केलाय आणि जामीन मिळाल्यानंतर सुनील केदार हे तुरुंगाबाहेर आलेत आणि त्यांचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे। नागपूर जिल्हा बँकेतल्या घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना अटक करण्यात आलेली होती। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन सुनील केदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून। नक्कीच प्रज्ञा, आज सकाळपासूनच नागपूरच्या तुरुंगाच्या बाहेर केदार समर्थक जे आहेत ते पोहोचायला सुरुवात झालेली होती आणि थोड्या वेळ पूर्वीपर्यंत शेकडो समर्थक जे आहेत ते त्यांचे त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि आता जेव्हा सुनील केदार तिथून बाहेर पडतायत मोठ्या संख्येने समर्थक जे आहेत ते त्यांच्या सोबत आहेत। कारच्या छताच्या बाहेर सुनील केदार बाहेर निघालेले आहेत आणि कार्यकर्त्यांचं अभिवादन जे आहे ते स्वीकार करत आहेत। खरं पाहिलं तर बँकेच्या घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना न्यायालयाने दोषी ठरवलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावली गेली। न्यायालयीन लढाई त्यांच्या वकिलांनी लढली आणि अनेक दिवसांच्या तुरुंगवासानंतर जवळपास 14 दिवस सुनील केदार जे आहेत ते तुरुंगामध्ये होते आणि त्याच्यानंतर ते आज बाहेर पडलेले आहे, कारण काल त्यांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केलेला आहे। अजूनही त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळालेली नाहीये। मात्र सध्या तरी सुनील केदार आणि त्यांचे कार्यकर्ते जे आहेत एका प्रकारे शक्ती प्रदर्शन करत आहेत। जर आपण दृश्यांमध्ये पाहिलं तर कुठेतरी सुनील केदार एका प्रकारे आपला बाहुबल भुजबळ दाखवून कुठेतरी जेल समोरच्या रस्त्यावरून समोर हळूहळू त्यांचा जो कुठली मिरवणूक आहे ती मार्गक्रमण करत आहे आणि थोड्या वेळानंतर नागपूरच्या रिझर्व्ह बँक समोरच्या संविधान चौकावरती तिकीट पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून माल्यार्पण करतील आणि त्याच्यानंतर मग सुनील केदार कदाचित त्यांच्या घराकडे रवाना होतील। रजत, आपण जर पाहिलं असेल की सुरुवातीपासूनच जेव्हा या कारवाईची सुरुवात झाली, अटक झाली, कार्यकर्त्यांचा प्रचंड पाठिंबा सुनील केदार यांना दिसून आलेला होता आणि आजही तो तसाच दिसतोय। याच्या मागची प्रमुख कारणं काय? नक्कीच सुनील केदार हे काँग्रेसचे मास लीडर आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर भाजपचा बळ जो आहे तो जास्त राहिलेला आहे गेल्या काही वर्षांमध्ये। मात्र त्या भाजपच्या एक हाती सत्तेला जर कोणी नागपूर जिल्ह्यामध्ये एक विरोध केला असेल किंवा एक चॅलेंज दिला असेल तर ते सुनील केदारच होते आणि सुनील केदार मास लीडर असल्यामुळे त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा एक गोतावळा जो आहे तो नेहमीच राहतो आणि खास करून तरुण कार्यकर्ते जे प्रत्येक गावातील जे तरुण वर्ग आहे त्यांच्यामध्ये सुनील केदार जे आहेत ते त्यांच्याच मतदारसंघात नाही तर नागपूर जिल्ह्यातील जे ग्रामीण भागातील इतर मतदारसंघ आहेत तिथेही सुनील केदार हे तेवढेच पॉप्युलर आहेत, तेवढेच लोकप्रिय आहेत आणि त्यामुळे जेव्हा सुनील केदार यांना शिक्षा सुनावली गेली होती तेव्हाही रात्री 10 वाजता अगदी तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजे तुरुंगातून बाहेर येईपर्यंत कार्यकर्त्यांचा भक्कम असा पाठिंबा सुनील केदार यांच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळतोय। रजत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।